आज आपण मस्त झणझणीत कटाची आमटी कशी करायची ते पाहणार आहोत। पुरणपोळीचा स्वयंपाक असेल तर कटाची आमटी ही केलीच जाते, कारण त्याशिवाय पुरणपोळीचा स्वयंपाक हा अर्धवट राहतो किंवा पूर्ण होत नाही। बऱ्याच जणांकडे पुरणपोळीचा स्वयंपाक हा शक्यतो सण असेल तेव्हा केला जातो किंवा देवाला नैवेद्य दाखवायचा असेल तेव्हाही केला जातो। प्रत्येक घरात पुरणपोळी सोबत केलीच जाते ती कटाची आमटी। त्याशिवाय पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण कसा होईल? तुमच्याकडेही करतात तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी, त्याला येळवणी असेही म्हणतात। त्यासाठी जे साहित्य लागतं ते याप्रमाणे: खोबरं हे बारीक किसून घेतलेलं आहे, अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, हाफ टेबलस्पून जिरं, थोडंसं दालचिनी, 1 टेबलस्पून मोहरी, पाव टेबलस्पून हिंग, 2 लवंगा, 1 उभा कांदा चिरून घेतलेला आहे, 4 ते 5 टेबलस्पून तेल, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, थोडीशी कोथिंबीर आणि हे कटाची आमटी बनवण्यासाठी लागणारं पाणी आहे। पुरणासाठी आपण जी डाळ शिजवतो त्यातील हे पाणी आहे। याला येळवणी किंवा कटाचे पाणी असेही म्हणतात। आता आपण मसाला बनवून घेऊयात। मसाला बनवून घेण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि गॅस हा मीडियम फ्लेम वरती ठेवलेला आहे। दालचिनी आपण थोडंसं भाजून घेऊयात। दालचिनी गरम झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण खोबरं ऍड करूयात। खोबरं ही छान गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घेऊयात। खोबरंही आपलं इथं व्यवस्थित भाजून झालेलं आहे। पहा, एकदम गुलाबी कलर आलेला आहे। एकदम व्यवस्थित खोबरंही भाजलं गेलेलं आहे। आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। कांदाही आपण गुलाबी कलर येऊपर्यंत भाजून घेऊयात। कांदा भाजताना याच्यामध्ये थोडंसं तेल ऍड करून घ्यायचं। कांदाही छान गुलाबी कलर येऊपर्यंत भाजून घेऊयात। कांदाही छान गुलाबी कलर वरती भाजलेला आहे, तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आपण आता वाटण बनवून घेऊयात। वाटण बनवून घेण्यासाठी इथे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण जो कांदा भाजून घेतला होता तो याच्यामध्ये ऍड करूयात। जे खोबरं आपण भाजून घेतलं होतं तेही याच्यामध्ये ऍड करूयात। थोडासा लसूण आपण याच्यामध्ये ऍड करूया। थोडेसे जिरे आणि लवंग हेही आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊयात। थोडीशी कोथिंबीर आपण याच्यामध्ये ऍड करूया। थोडासा कढीपत्ता आपण याच्यामध्ये ऍड करूयात। हे सर्व मिश्रण आपण आता मिक्सर मधून बारीक करून घेऊयात। हे वाटण आपण बारीक करून घेतलेलं आहे मिक्सर मधून, ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। इथे आपलं वाटण तयार आहे। आपण आता फोडणी देऊन घेऊयात। फोडणी देण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि गॅस हा मीडियम फ्लेम वरती ठेवलेला आहे। कढई थोडीशी गरम झाली आहे। याच्यामध्ये आपण आता तेल ऍड करून घेऊयात। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून मोहरी ऍड करूयात। मोहरी छान तडतडलेली आहे। याच्यामध्ये आपण आता जिरे ऍड करूयात। थोडासा लसूण ऍड करूयात। थोडीशी हिंग ऍड करूयात। हे सर्व मसाले आपण व्यवस्थित ढवळून घेऊया। त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता ऍड करूयात। जे आपण वाटण बनवलं होतं ते आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊयात। एक मिनिटभर आपण हे व्यवस्थित भाजून घेऊयात। हे सर्व मिश्रण आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे। 1 टेबलस्पून लाल काश्मीरी मिरची पावडर ऍड करूयात आणि मसाल्याची चटणी आपण 2 टेबलस्पून ऍड करून घेऊयात। इथे आपला सर्व मसाला व्यवस्थित भाजलेला आहे। याच्यामध्ये आपण आता जे आमटीचं पाणी होतं ते आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊया। याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करून घेऊयात।
3 ते 4 मिनिट आपण ही आमटी व्यवस्थित शिजवून घेऊयात. आमटी मस्त उकळलेली आहे. याच्यामध्ये आपण कोथिंबीर ऍड करून घेऊयात. बारीक चिरलेली कोथिंबीर आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊयात. इथे आपली आमटी रेडी आहे. आपण आता गरमागरम आमटी सर्व करून घेऊयात. तुम्ही सुद्धा या पद्धतीने कटाची आमटी म्हणजेच येळवणी नक्की बनवून बघा आणि कशी बनलेली आहे हे कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन ट्रिक्स वापरून बनवलेल्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर नंतर भेटूयात एका नवीन रेसिपीसह.